नमस्कार मंडळी, माय वेज रेसिपीजमध्ये मी रश्मी तुमचं खूप स्वागत करते। तर आज मी इथे करते मुगाच्या डाळीची आणि तांदूळाची भाज्या घातलेली खिचडी। खूप सोपी रेसिपी आहे पण त्याचबरोबर चविष्टही आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेत आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली। डाळीचं प्रमाण तांदूळापेक्षा कमी ठेवलं आहे। एका वाडक्यामध्ये मी डाळ तांदूळ मिक्स करून घेणार आहे आणि ते 2 ते 3 वेळेला पाण्याने धुवून घेणार आहे। हे बघा, मी डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता हे मी थोडंसं किंचित असं कोमट पाणी करून त्यात मी 15 मिनिटं भिजवून ठेवणार आहे, म्हणजे डाळ आणि तांदूळ छान फुलून येतात। आणि एकीकडे मी फ्लॉवर आणि गाजर आणि कांदा अशा भाज्या खिचडीत घालणार आहे। तर त्यासाठी मी फ्लॉवरचे छोटे छोटे छान फुलं करून ठेवलेत आणि गाजराचे छोटे तुकडे केलेत। तर ते मी पाण्यात भिजवून ठेवणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे। तर हे बघा, आपले डाळ तांदूळ छान फुललेले आहेत आणि एकीकडे मी तोपर्यंत भाज्यांची तयारी करत होते। या भाज्या मी आधीच चिरून ठेवलेल्या, त्यात मी शेंगदाणे घातलेत। तर मी खिचडीत शेंगदाणे घालणार आहे। या सगळ्या भाज्या मी एकत्रच घालणार आहे आणि अर्धा कांदा आधी घेऊन परतून घेणार आहे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि अंदाजे 1 वाटी तांदूळाला 2 ते 3 वाट्या पाणी आधणाला। तिकडे मी तेल घेतले, तापत ठेवलं आहे आणि नेहमीसारखी मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करायची। तर छान मोहरी जिरं तडतडलं पाहिजे, त्याच्यानंतर मी हिंग घालून कढीपत्त्याची पानं घातलेत, ते छान तडतडू द्यायचे। मग हळद घातली आणि चिरलेला कांदा होता तो घालायचा आहे। तर कांदा छानपैकी याच्यात परतून घ्यायचा आहे आणि जरा लवकर शिजण्यासाठी त्यात मी थोडं मीठ घालणार आहे। पण यावेळेस आपल्याला कांदा आत्ताच पूर्ण शिजवायचा नाही आहे, एक 50% शिजवायचा आहे, कारण त्यात आपल्याला फ्लॉवर आणि गाजर या चिरलेल्या भाज्याही घालायच्या आहेत। तर त्याच्याबरोबर आधीच कांदा शिजवला तर नंतर तो पूर्ण मेण होईल। तर या भाज्या मी याच्यात टाकते, शेंगदाणे पण मी घातलेले आहेत आणि या भाज्या छानपैकी थोड्याशा परतून घेऊन झाकण ठेवून एक 5 मिनिटं तशाच ठेवायच्या शिजण्यासाठी। त्या थोड्याशा फ्लॉवर आणि गाजर आपलं शिजलं की झाकण काढायचं आहे आणि मी एकीकडे धना पावडर, जिरा पावडर आणि तिखट असा एकत्र मसाला करून ठेवलेला तो यात मी घालणार आहे आणि या भाज्या छानपैकी त्यात परतून घ्यायच्या आहेत। मसाला व्यवस्थित कोट होऊन द्यायचा आहे आणि मग यात डाळ तांदूळ जे आपण भिजवलेले होते ते घालायचे आहेत। डाळ तांदूळसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। ते जे मसाले आपण घातलेत ते छान त्याला कोट झाले पाहिजेत आणि यात वरतून मी गोडा मसाला घालणार आहे, मीठ घालणार आहे। हे सगळं मी आत्ताच घालणार आहे आणि त्यात आपण जे पाणी आधणाला ठेवलेलं होतं ते घालायचं आहे। तर फ्लॉवर आधी आपण पूर्ण का शिजवलं नाही, कारण आपण पाणी घातल्यावर खिचडी होताना तो फ्लॉवर उरलेला शिजणारच आहे, तो पूर्णपणे आपल्याला मेण होऊन द्यायचा नाही आहे। फ्लॉवर अख्खाच्या अख्खाच राहिला पाहिजे पण आतूनसुद्धा व्यवस्थित शिजला पाहिजे। तर आता मी इथे 2 वाट्या पाणी घातलं, मला थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून 1 वाटी पाणी घातले, म्हणजे टोटल 3 वाट्या मला पाणी लागलं। तर आता मी ह्याच्यात छान कोथिंबीर घातली आहे आणि आपण जवळजवळ 15 मिनिटं हे छान याला उकळी येऊन द्यायचे। ते बघा 15 मिनिटं झालेली आहेत, खिचडीला आपल्याला छान उकळी आलेली आहे। तर मी ही खिचडी थोडीशी एका वाटीत काढून घेतली की डाळ तांदूळ किती शिजलेत हे बघण्यासाठी। तर हे बघा, गाजर तर आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, फ्लॉवर थोडासा अजून शिजायला हवा आहे आणि तांदूळ आणि डाळसुद्धा शिजलेत। मी अजून 10 ते 12 मिनिटं बारीक गॅसवर खिचडी ठेवणार आहे, म्हणजे भाज्या राहिलेल्या थोड्या ज्या राहिल्या त्याही शिजतील आणि यातलं पाणीही आटेल। मला खिचडी थोडी सैलच आवडते। तर आपली खिचडी तयार झालेली आहे, डाळ तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। तर अशी खिचडी गरमागरम खाण्यातच मजा असते। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल।